हाय हॅलो नमस्ते. शीतलच लाईफमध्ये मी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते. आज काय आणले शीतलने तर आज मस्त गोदावरी नदीला आलेला पूर मी बघायला आले होते. मग तेच तुमच्यासोबत मी शेअर करते. मी कालसुद्धा गेले होते पावसानिमित्ताने. काल आम्हाला सुट्टी भेटली होती. काल पण गेले होते मी बाहेर फिरायला. पण काल इतकं काही म्हणजे नदीला काही पूर आलेला नव्हता. पण आज मग सारखं ऐकत होते का नदीला पूर आला नदीला पूर आला. मग मी आधी पहिलं उठून तर मी माझ्या गाडीचं काम केलं. कारण मंगळवारी सगळे गॅरेज बंद होते. जिथं चालू होते तिथं लोक नव्हते काम करणारे. म्हणून मी आज पहिलं काम माझ्या गाडीचं काम केलं. एकदम किरकोळ काम. पण त्याच्यामुळे माझी गाडी सिग्नलवर बंद पडली तर अर्धा पाऊण तास मी तिथं थांबले. 3-4 लोकांनी स्वतःहून येऊन हेल्प केली मला. पण गाडी काय स्टार्ट होईना. मग परत थोडा वेळ थांबले. मी स्टार्ट करून म्हटली तर स्टार्ट झाली. कशी मी गाडी घरी आणली. आणि मग परत मला ऑफिसला जायचं उद्या. तर म्हटलं चला आधी गाडीचं काम करूया. मग मी गाडीचं काम केलं. आणि मग नंतर म्हटलं सगळे लोक बघायला जातात तर आपण पण जाऊया. मी आले तोपर्यंत नदीचा पूर बऱ्यापैकी ओसरला होता. पण चला जे आहे त्याचा आनंद घेऊया म्हणून मी मस्त एन्जॉय केलं. सगळीकडे बघितलं. लोक बरेच आलेले होते. बरेच लोकांची गर्दी होती. आणि हे नदीचं पात्र उन्हाळ्यामध्ये एकदम कमी पाणी होतं. पण आता ते नदीचं पात्र फुल झालेलं आहे पावसाळा सुरू झाल्यामुळे. आणि पावसाची आपण सगळेच प्रतीक्षा करत होते. एकदाचा पाऊस सुरू झाला आणि गोदावरी नदीला पूर आलेला आहे. आणि जास्त पुढे काही मी गेले नाही. या ब्रिजवरूनच सगळं बघितलं. कारण मग नको ना रिस्क कशाला घ्यायची आपण, पावसाळा आहे तर. आणि हे सगळं बघतोय ना आपण. इथं बुधवारचा बाजार भरतो. खूप गर्दी असते इथं. पण पावसामुळे ते सगळं रिकामं दिसतंय आज. आणि हे वरच्या साईडला मेडिकल कॉलेज आहे. इथं ते मार्केट असतं हे बुधवारी. तर मग इथून मी 2-3 भाज्या घेतल्या. छान भाज्या भेटतात इथं. भरपूर प्रकारचा भाजीपाला येतो. आणि मग अशा पद्धतीने मी जवळजवळ म्हणजे जे मला बघता येईल ना तिथून मी गोदावरी नदीला आलेला पूर बघायचा प्रयत्न केला. आणि मग संध्याकाळी घरी आल्यानंतर म्हटलं काय करायचं तर मस्त व्हेज पुलाव करायचा एकदम सिंपल. तर छान व्हेज पुलाव केला मी. कॅबेज, फ्लावर आणि बीन्स असं 2-3 भाज्या टाकून मग व्हेज पुलाव केला. आणि खरोखरच एकदम टेस्टी झाला व्हेज पुलावसुद्धा. तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. मी व्हिडिओ तसा तयार करेल. आणि हो गाडी स्टार्ट झाली आणि मला जायचं आहे आता उद्या ऑफिसला. आणि खरंच खूप आनंद झाला. लगेच काम झालं गाडी दुरुस्तीचं काम. आणि हो आज गुरुवारी मी ऑफिसला जाताना तर बापरे 2 दिवस लोक घरात होते. असं जो तो एकदम धावपळीत निघत होतं. बिझनेसवाल्यांना असं वाटत होतं का चला माझा बिझनेस ठप्प होता 2 दिवस. ऑफिसवाल्यांना असं वाटत होतं का चला 2 दिवसाचं पेंडिंग काम पूर्ण करायचं. हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. बाय बाय.